2024 मध्ये नरेंद्र मोदींची होणार नाही हार, कारण विना गावीत काय नंदुरबार. मैं आता रहूंगा मैं आता रहूंगा बार बार. मैं आता रहूंगा बार बार क्योंकि मुझे अच्छा लगता है आदिवासी समाज का नंदुरबार. तर 2024 हे जे वर्ष आहे, नवीन वर्ष आहे. या नवीन वर्षाच्या मी पत्रकारांना शुभेच्छा देतो. नंदुरबार मधला जो सगळा आदिवासी समाज आहे, बाकीचा समाज दलित समाज आहे, इतर समाज आहे, सगळ्या समाजाला मी या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सगळ्या देशवासियांना सुद्धा येथून 2024 जे वर्ष आहे, या 2024च्या वर्षामध्ये त्यांचं कल्याण होऊ, त्यांचा विकास होऊ आणि भारत देश जो आहे हा भारत देश अजून मजबूत होऊ, अशा पद्धतीची अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. आणि 2024 मध्ये जी निवडणूक होणार आहे, त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एनडीए आहे. या एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. आपल्याला माहित आहे की भाजपच्या 1982 मध्ये 2 जागा होत्या, परंतु नंतर अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आल्यानंतर 182 जागा झाल्या होत्या. नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर 282 जागा झाल्या आणि 2019 मध्ये 303 जागा त्यांना मिळालेल्या आहेत. आता 2024 मध्ये 404 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. कारण गेल्या 9.5 वर्षाच्या कालखंडामध्ये देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. देशातल्या प्रत्येक जातीच्या धर्माच्या माणसाला न्याय मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, जैन असेल, बुद्धिस्ट असेल, किंवा सर्वच क्षेत्रातल्या लोकांना न्याय देण्याचं जे काम आहे, हे काम नरेंद्र मोदींच्या काळामध्ये होत आहे. एक तर प्रत्येक माणसाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, त्याचबरोबर त्यांना आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी विविध अशा पद्धतीच्या योजना ज्या आहेत त्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. जनधन योजनेचे अकाउंट जवळजवळ 50 कोटीपेक्षा जास्त बँकेमध्ये उघडण्यात आलेले आहेत. जवळजवळ 42 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं कर्ज मिळालेलं आहे. 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहेत. 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेची घरे मिळालेली आहेत. 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळालेला आहे. एका फॅमिलीला एका वर्षाला 5 लाख रुपये मेडिकल ट्रीटमेंटसाठी देण्याची स्कीम आहे. आणि अशा अनेक ज्या स्कीम्स आहेत. या वर्षाचं माझ्या मंत्रालयाचे बजेट आहे सामाजिक न्यायाचं, जवळजवळ 1,59,000 करोडचं आहे. त्याचबरोबर ट्रायबलचं जे बजेट आहे ते जवळजवळ 1,17,000 कोटीचं बजेट आहे. आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माननीय नरेंद्र मोदींची जी आहे. नरेंद्र मोदी यांनी पहिली 5 वर्ष आदरणीय रामनाथ कोविंद यांना देशाचं राष्ट्रपती पद दिलं. आता पहिल्यांदाच आदिवासी समाजाच्या आदरणीय द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पद मिळालेलं आहे. आणि देशाच्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिल्यांदाच आदिवासी समाजाला न्याय मिळालेला आहे. आदिवासी समाजाचा मुख्यमंत्री जो आहे तो छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदावर आदिवासी समाजाच्या व्यक्तीला संधी मिळालेली आहे. अशा पद्धतीने अनेक जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम या सरकारच्या वतीनं होत आहे. इंडियाच्या नावाने जी आघाडी उघडण्यात आलेली आहे ही फक्त मोदींना हरवण्यासाठी उघडण्यात आलेली आहे. ही यांची आघाडी फक्त विकासाला रोखण्यासाठी आघाडी आहे. ज्या कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट लोकांना काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीच्या काळामध्ये जेलमध्ये टाकलं होतं, ते सगळे लोक आता एकत्र आलेले आहेत आणि ते म्हणतायत की मोदींना हरवलं पाहिजे. ते म्हणतायत की हे लोक संविधान बदलणार आहेत. पण माझा त्यांना सवाल आहे की ज्या नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं सातत्याने त्यांनी कौतुक केलेलं आहे. त्यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. असं असताना या देशाचं संविधान बदलणं हे अजिबात शक्य नाही. पण समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्यामुळं या देशातल्या दलितांना माझं निवेदन आहे की या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली
बनवण्यात आलेलं आहे आणि ते संविधान बदलण्याचा प्रश्न अजिबात येत नाही आहे. संविधान या सरकारच्या वतीनं अजिबात बदललं जाणार नाही आणि देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींचा आहे आणि त्यामुळं इंडियाच्या नावाने केलेली आघाडीला नरेंद्र मोदींना हरवणं एवढं सोपं काम अजिबात नाही आणि जनता ज्यांच्या बाजूनं कौल देईल तो कौल आम्हाला मान्यच असेल, परंतु कौल आमच्या बाजूने मिळेल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये जे बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या ठिकाणी आहे त्याला आरपीआयचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आरपीआयला या येणाऱ्या विस्तारामध्ये एक मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीची मागणी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. परंतु आमचा विस्तार होण्याच्या अगोदर अजितदादांचा विस्तार झालेला आहे, त्यामुळे आमचा विस्तार त्यामुळे थांबलेला आहे. तर आरपीआयला एक मंत्रिपद मिळावं. माझा पक्ष जो आहे तो छोटा पक्ष आहे, पण गावागावामध्ये वस्तीमध्ये माझ्या पक्षाला मानणारे, आरपीआयला मानणारे लोक आहेत आणि त्याचा फायदा बीजेपीला अनेक ठिकाणी होतो आहे. त्यामुळं आरपीआयला एक संधी द्यावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. देवेंद्रजींनी मान्य केलेलं आहे की ज्या वेळेला विस्तार होईल त्यावेळेला नक्कीच आम्ही विचार करू आणि तो विस्तार लवकरात लवकर करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. तर आमच्या पक्षाच्या वतीनं आमची मागणी अशी आहे की जर आम्हाला तर 2 जागा मिळाल्या आणि त्या दोन्ही जागा निवडून आल्या तर माझ्या पक्षाला राज्यामध्ये मान्यता मिळेल आणि सिम्बॉल सध्या आमच्या पक्षाला नाही आहे. माझा पक्ष इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर पक्ष आहे, पण लोकसभेमध्ये माझ्या पक्षाचा खासदार अजिबात नाही. मी मागच्या वेळेला 2009 मध्ये शिर्डीमध्ये हरलो होतो, त्यामुळं शिर्डीतून लढण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी अमित शहा, जे.पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे आणि एकदा जे.पी. नड्डा यांच्यासमोरही मी माझी भावना व्यक्त केलेली आहे. पण शिर्डी जागा जी आहे ती माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे त्यांचे सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी सिटिंग खासदार आहेत, त्यामुळं त्यांचं पुनर्वसन कसं करायचं एकदा ठरणं अत्यंत आवश्यक आहे आणि माझी शिर्डीतून लढण्याची इच्छा आहे. तशी माझी राज्यसभा 2026 पर्यंत आहे, पण जर मला संधी मिळाली तर मी तिथं चांगल्या मताने निवडून येऊ शकतो. शिर्डीचा विकास ही माझ्या मंत्रिपदामुळे चांगला होऊ शकतो. त्यामुळं एखादी जागा विदर्भातली किंवा आणि कुठली एखादी जागा अशा 2 जागा जर आम्हाला दिल्या तर दलित मतं जी आहेत, आंबेडकराईट मतं जी आहेत ती ट्रान्सफर करण्यासाठी अजूनही चांगली संधी मिळेल आणि म्हणून आमचाही थोडा विचार करावा अशी आमची मागणी आहे. मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांना विरोध करून चालणार नाही. त्यांनी जो 12-12चा फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला त्यांनी ते स्वीकारावा आणि त्यांनी जर 12-12चा फॉर्म्युला स्वीकारला तर या चौघांची 12 वाजवण्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे. त्यामुळं 12-12चा फॉर्म्युला त्यांचा आहे त्याचा विचार करावा. प्रकाश आंबेडकर येत असतील तर ते त्यांना त्या आघाडीमध्ये घ्यावं, त्याबद्दल आमचं काही मत नाही आहे. कुणी काय करायचं तो प्रत्येकाला अधिकार आहे राजकारणामध्ये. तर पण प्रकाश आंबेडकर त्या आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आहे, कारण त्यांना 2 जागा देण्याचं ते त्यांनी ठरवलेलं आहे. प्रकाश संबंधामध्ये एकतर मराठा समाजाला आरक्षण देणं म्हणजे सगळ्या मराठ्यांना ते असा त्याचा अर्थ नाही आहे. ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे तसं ओबीसीला क्रिमिलेअरची पद्धत लावलेली आहे आणि 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्याच कुटुंबांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळतंय. त्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. मराठा समाज हा श्रीमंती आहे, मराठा समाज उद्योगपती आहे, जमीनदार आहे, राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात लोक त्यांचे आहेत, हे सगळं खरं आहे. पण गरीब मराठ्यांची संख्या मोठी आहे. तर ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना आरक्षण द्यायला काही हरकत नाही, पण ते द्यायचं कसं हा एक प्रश्नचिन्ह मोठा आहे. ओबीसी मधून द्या अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे, परंतु आता ओबीसी मधून देण्यासाठी ओबीसीचं म्हणणं असं आहे की आम्हाला अगोदर कमी आरक्षण मिळालेलं आहे, आमची संख्या 52%, 54% आहे, म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता ती नक्की टक्केवारी किती आहे ते सेन्सस झाल्याशिवाय कळणार नाही आहे. पण कालेलकर कमिशननी जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्ट प्रमाणे देशामध्ये 52% ओबीसी आहेत असं त्यांचा अंदाजे त्यांचं म्हणणं आहे. तर ओबीसी मधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ते जाहीर केलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची तयारी आहे.
याच्यावर माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. त्याच्यामध्ये ओबीसीच्या 2 कॅटेगरी आहेत. एक 30%ची कॅटेगरी आहे, दुसरी 20%ची कॅटेगरी आहे. 18% शेड्यूल कास्टला रिझर्वेशन आहे आणि 1% रिझर्वेशन जे आहे ते ट्रायबलचं रिझर्वेशन आहे तामिळनाडूमध्ये. तर मराठा समाजाला जर ओबीसी म्हणून जर आरक्षण द्यायचं असेल तर वेगळी कॅटेगरी करावी आणि वेगळी कॅटेगरी करून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसीच्या आरक्षण धक्का लागणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल. तर अशा पद्धतीनं त्याचा विचार करावा अशी माझी सरकारकडे सूचना आहे. तो जो कायदा केलेला आहे त्यामध्ये सरकारची भावना एवढीच आहे की प्रत्येक वर्षाला लाखो लोकांचा मृत्यू हा रोड ऍक्सिडेंटमध्ये होतो आणि चालक जे आहे ते चालक अनेक वेळेला दारू पिऊन गाडी चालवतात किंवा त्यांना त्याच्यावर काहीतरी त्याची नियमावली ठरवली पाहिजे. रात्र गाडी चालवतात, 12 तास, 18 तास, 20 तास गाडी चालवतात आणि त्याच्यातून ऍक्सिडेंट होतात. त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. म्हणून सरकारने कायदा केलेला आहे की बाबा ऍक्सिडेंट होऊ नये, पुढे ड्रायव्हरवर दहशत असावी या दृष्टिकोनातून तो कायदा केलेला आहे. तो ड्रायव्हर अन्याय व्हावा अशी भूमिका त्यांची अजिबात नाही आहे सरकारची. तर लोकांचा मृत्यू जो होतो आहे तो होऊ नये अशा भावनेने तो कायदा केलेला आहे. आता ट्रक ड्रायव्हरांचं जर आंदोलन आहे तर सरकार त्या संबंधामध्ये विचार करेल. त्यांच्या काय सूचना आहेत, काय मागणी आहेत, त्यामध्ये कायद्यामध्ये काय नवीन अमेंडमेंट होऊ शकतात का, या संबंधामध्ये विचार व्हायला काय हरकत नाही आहे. विरोधकांकडून आरोप केला कोर्टाचा निकाल आला हा जो विषय आहे तो गेली अनेक वर्ष हा प्रलंबित होता आणि त्या ठिकाणी एक तर बाबरी मस्जिद होती गोष्ट खरी आहे, पण बाबरी मस्जिदीच्या अगोदर त्या ठिकाणी राम मंदिर होतं आणि एका पुरातत्व खात्याच्या मुस्लिम अधिकाऱ्यांनी जे सगळे पुरावे दिलेले आहेत कोर्टाला, त्यामुळे कोर्टाने कायमचा हा वाद मिटावा म्हणून ती जागा राम जन्मभूमीला देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात झाली. त्या ट्रस्टने कामाला सुरुवात केली आणि ते जे काम आहे ते काम आता पूर्णतः झालेलं आहे, म्हणजे होत आहे. आता 22 जानेवारीला त्याचं उद्घाटन आहे. त्यामुळं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काय राम मंदिराचं उद्घाटन होते असं नाही आहे. तो किती गेले अनेक वर्षांचा प्रलंबित तो प्रश्न होता आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. या संविधानामध्ये सगळ्या धर्मांना आपापला अधिकार दिलेला आहे. तर एका धर्माने दुसऱ्या धर्मावर अन्याय करू नये, एका धर्माने दुसऱ्या धर्माबद्दल अनादर ठेवू नये आणि लोकशाहीमध्ये आपल्याला बाबासाहेबांची भूमिका जर असेल तर ती खरी हीच आहे की सर्व धर्म समभाव, सेक्युलरिझमचा अर्थच असा आहे की सगळ्या धर्माने आपापले धर्म पाळावेत आणि त्याप्रमाणे आता हे जे उद्घाटन होणार आहे त्याला मला वाटतं अनेक लोकांना निमंत्रण आहे. महाराष्ट्रातल्या 350 नेत्यांना, काही साधू संतांना, अनेक लोकांना, काही उद्योगपतींना निमंत्रण मिळालेलं आहे, काही लोकांना मिळणार आहे. तर त्या सर्वांनी याला जायला काही हरकत नाही आहे. हा कार्यक्रम काही बीजेपीचा नाही आहे. संजय राऊत सारखा आरोप करतायत की हा कार्यक्रम बीजेपीचा आहे, हा कार्यक्रम बीजेपीचा आहे. हा कार्यक्रम बीजेपीचा अजिबात नाही आहे. निमंत्रण पत्रिका बीजेपीची अजिबात नाही आहे. ही निमंत्रण पत्रिका त्या ट्रस्टची आहे आणि त्या ट्रस्टच्या वतीनं सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळं आणि सुप्रीम कोर्टाने 5 एकर जागा ही मस्जिदीसाठी दिलेली आहे. तिथून काय अंतरावरती 5 एकर जागा त्या दिलेली आहे. त्या ठिकाणी एकदा राम मंदिर झालं की मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी मस्जिद बांधावी अशी आमची त्यांना सूचना आहे आणि आमच्या सरकारचा मुस्लिम समाजाला विरोध अजिबात नाही. आपण अनेकदा राज ठाकरे महायुती संकेत देत आहेत, आपला विरोध राहणार आहे राज ठाकरेंना? नाही, मला वाटतं की राज ठाकरे काही आमच्या महायुतीमध्ये येणार नाही आहे आणि ते येणारे नाही आहेत आणि आम्ही घेणारे नाही आहे. त्यामुळं राज ठाकरे येतील असं वाटत नाही आहे आणि राज ठाकरे येण्यामुळं बीजेपीचं बाहेरच्या राज्यामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यामुळं राज ठाकरे यांनी घेतलेल्या ज्या भूमिका, उत्तर भारतीयांना विरोध आहे, मुस्लिमांना विरोध आहे, अशा भूमिका घेतलेल्या असल्यामुळं एक तर ते शिवसेनेतून बाहेर निघाल्यानंतर त्याने जो फ्लॅग बनवला होता त्याच्यामध्ये ते निळा रंग होता, हिरवा रंग होता, भगवा रंग होता, पण नंतर त्यांनी सगळे रंग बदललेले आहे. त्यामुळे त्यांना रंग बदलवण्याची त्यांना आदत आहे असं म्हणता येणार नाही. परंतु आता ते हिंदुत्वाचा बुरखा घेऊन ते आता मैदानात उतरलेले आहे. राज ठाकरे एक महाराष्ट्रातले नामवंत असे नेते आहेत, अत्यंत चांगले वक्ते आहेत
बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार तर उद्धव ठाकरे आहेतच आहेत, पण राज ठाकरे सुद्धा त्यांचे वारसदार आहेत आणि त्यामुळं ते येतील असं मला वाटत नाही आहे आणि ते अजून काय त्याचा निर्णय झालेला नाही आहे. पण माझा काही व्यक्तिगत ज्ञानाविरुद्ध नाही आहे, माझं आणि त्यांचं काही त्या दुश्मनी अजिबात नाही आहे. तर ते महाराष्ट्रातले नेते आहेत, ते आमचे भारतीय सिटीजन आहेत, त्यामुळं असा विरोध करण्याची भूमिका माझी अजिबात नाही आहे. वैचारिक भूमिका म्हणून माझा त्याला विरोध आहे. आपली भूमिका काय राहणार? तुम्ही 2 जागा मागणार आहात लोकसभेसाठी, विधानसभेसाठी तुमची काय मागणी? विधानसभेसाठी एक आमची मागणी राहील की एक 8-10 जागा RPIला मिळाव्यात. त्यामधल्या काही रिझर्व्ह जागा असतील, काही थोड्याशा जनरल जागा असतील. आमच्याकडे आम्ही मराठा आघाडी केलेली आहे, ओबीसी आघाडी केलेली आहे आणि बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष म्हणजे फक्त बौद्ध समाजाचा पक्ष नाही, तर सगळ्या जाती जमात्यांना घेऊन जाणार आमचा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला एक 8-10 जागा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न करेन. म्हणजे आमच्या पक्षाला फार एकदम जागा मी तशा मागणार नाही आहे, पण एक 8 ते 10 जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.